x square by 2 into x square by 2 tan inverse of x into x square by 2 x square by 2 minus integration of 1 upon 1 plus x square 1 upon 1 plus x square ती वरची स्टेप सांगा. d by dx of tan inverse x 1 upon 1 plus x square होतं का तिथं? tan inverse चं डेरिव्हेटिव्ह ते सांगा तुम्ही. d by dx of tan inverse d by dx of tan inverse tan inverse of x into integration of x dx x dx. into dx आता परत एकदा थोडं लक्ष द्या. ह्याला आपण x square upon 2 tan inverse of x हे लिहिलं होतं. काल चुकून काय केलं होतं, tan inverse चं इंटिग्रेशन 1 upon x square plus a square लिहिलं होतं. काय झालं? आपण रिअल मध्ये tan inverse of फक्त x आहे. फक्त एक असेल तर x square plus 1 square यायला पाहिजे, म्हणजे 1 यायला पाहिजे. आणि ह्याचं काय x square by 2 dx. मग ऍडजस्टमेंट आता बघा इकडची गोष्ट ऍडजस्ट थोडा. इकडे ऍडजस्टमेंट काय करायला पाहिजे सांगा लोक? x square plus 1 करावं लागेल. काल आपण काय केलं होतं? प्लस a मायनस a केलं होतं. इथं फक्त काय करायला पाहिजे, जिथं जिथं a दिसतं तिथं काय करणार? 1 पुट अप करा. काय लागलंय? करा तेवढं करेक्शन. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये पुढचे पण पुढचं दोन पण तसेच आहेत का? tan inverse बाकी जिथं जिथं किती परत सांगा. third fourth and fifth थर्ड फोर्थ आणि त्याच्यामध्ये पण जिथं जिथं टॅन इनव्हर्स आलंय आणि त्या ठिकाणी आपण ए पुटअप केलेलं आहे, त्या ठिकाणी काय पुटअप करायचं? थर्ड फोर्थ फिफ्थ तिन्ही संपले. तिघांमध्ये काय काय करेक्शन करायचं माहिती ना? ज्या ज्या ठिकाणी ए दिसतंय, ए लिहिलेलं आहे ना आपण, त्या त्या ठिकाणी काय पुटअप केलं तुम्ही? 1. आणि ह्या ठिकाणी 1 स्क्वेअर येत आहे. टॅन इनव्हर्स ऑफ फक्त x आहे. ओके, चला पुढचं एक्झाम्पल तेवढं मला सांगा म्हणा. आणि कसं करायचं ही गोष्ट पण तुम्ही सांगा. बघ कितवं एक्झाम्पल आहे? सिक्स्थ एक्झाम्पल. लेट I is equal to integration of log x ब्रॅकेटच स्क्वेअर पुढं dx. नेमकं काय काम करू तेवढं सांगायचं. बर log x चं काय? स्क्वेअर. ओके, तेच काम करतात. काय करू सांगा लवकर. पुटअप काय करायचं सांगा लवकर. जरा फास्ट सांगताय का? log x equal to t. इथे log च्या खाली काय नसतं म्हणजे कोण नसतंय. मग असं जर असेल तर ह्याला पलीकडे न्या, म्हणजे x is equal to काय आहे? e raised to t. मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्या आता. dx is equal to e raised to t dt. समजलं? मग वरची गोष्ट तयार कशी होते तेवढं सांगायला पाहिजे. लवकर सांगा. t square then I is equal to integration t square dx ची व्हॅल्यू e raised to t dt. समजलं? आता एक गोष्ट सांगा, तरी पण लक्षात घ्या. LIATE e म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन तरी पण शेवटलाच असतं. बरोबर? बरं, हे अप्लाय करायला सांगा बरं कसं काय म्हणत होतो. फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड बट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. पुढे इथे एक नीट येतं ना, मला परत सांगा याचं इंटिग्रेशन काय? e raised to t चं e raised to t e raised to t चं तर इंटिग्रेशन t स्क्वेअर चं 2t डेरिव्हेटिव्ह पाहिजे. इंटिग्रेशन e raised to t झालं. इथं काय आहे समजलं? पण जर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर मला एक गोष्ट परत दिसते. ह्या ठिकाणी 2 ला तेवढं बाहेर काढायचं. मग काय येतं 2 ला बाहेर काढल्यावर? बरोबर आहे का? म्हणजे परत एकदा आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करावं लागेल. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स तर परत एकदा अप्लाय करा. पुढे ह्या वेळेला काय करू तर डायरेक्ट अप्लाय करू का?
मला सांगा फर्स्ट काय झालं इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ सेकंड काय लिहून काढू दे नाही इंटिग्रेशन ऑफ सेकंड म्हणजे e raised to t इंटिग्रेशन काय आहे e raised to t मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन असते की नाही दुसऱ्याचं इंटिग्रेशन e raised to t चं इंटिग्रेशन पुढे काय येत आहे ओके ह्याला थोडं सिम्प्लिफाय करा आणि काय ते मला सांगा t स्क्वेअर e raised to t हा टूला इकडे असतो t e raised to t e raised to t चं इंटिग्रेशन परत e raised to t सगळ्यांचं इंटिग्रेशन केलं त्यामुळे काय ह्या दोघांकडनं कोण कॉमन निघतंय सगळ्यांकडनंच कोण कॉमन निघतंय e raised to t कॉमन जर निघाला इथं क्वेश्चन लागला मायनस 2 ब्रॅकेट मध्ये प्लस काय सोबत एकदा बघून काढा बघू काय काय केलं काय करे हा अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट आता ह्याला मी एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करून मी हे काय केलं की तुम्ही असं पण करू शकता मी तुम्हाला आय थिंक गेल्यावर पण सांगितलं होतं इंटिग्रेशन मध्ये काही फॉर्म्युले नाहीत जो काही फॉर्म्युला नाहीत तर त्यावेळेला काय काम करायचं फॉर आता बाय इथं लॉग एक्स ह्याचं स्क्वेअर आहे की नाही तर ह्याला सेकंडची गोष्ट ना तर त्याला 1 समजायची आणि त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं काय करायचं कळलं पुढे असेलच हा टाइपचं एक्झाम्पल त्यावेळेला बघू शकतो 7th एक्झाम्पल बघा sec cube x dx हे आपलं रेग्युलर एक्झाम्पल असेल काय सांगा लोक परत इंटिग्रेशन I इज इक्वल टू अरे टी ची व्हॅल्यू कुठे करायचं e raised to t ची व्हॅल्यू काय x t ची किंमत कोण सांगा log x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 ब्रॅकेट मध्ये log x मायनस 1 प्लस परत एकदा सांगा 7 let I is equal to integration x into dx sec cube x dx आणि कधी पण अशा गोष्टी राहिल्यात ना तर लगेच तिथल्या तिथं सांगत जावा ओके बाय मला एक गोष्ट सांगा sec cube म्हणजे मी काय करू sec x into sec square x dx पुढे काय करू नॉर्मल आपलं रेग्युलर एक्झाम्पल सांगा थोडं विचार करा हे डेरिव्हेटिव्ह मध्ये पण ऑलरेडी झालेलं आहे दुसरी गोष्ट स्वतः इंटिग्रेशन मध्येच ह्याचा अगोदर एकदा झालेला आहे विचार करा ना एक तर काय काम करू शकताय ह्या सेक स्क्वेअरला तुम्ही काय करू शकता सेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक तर त्यामध्ये कन्वर्ट करा मग सबस्टिट्यूशन करा मग सॉल्व्ह करा किंवा ह्याला इथे गेला तर बाय पार्ट्स अप्लाय करा काय लागलं ह्याला बाय पार्ट्स मला एक गोष्ट सांगायची इंटिग्रेशन बाय पार्ट्स कोणाचं बघा लवकर सेक एक्स आहे का सेक स्क्वेअर एक्स दोघांचं पण आहे हो का मला परत ह्याला डायरेक्ट बाय पार्ट्स अप्लाय करा आणि काय येतं मला तेवढं सांगायचं चला फर्स्ट ॲज इट इज सांगा इंटिग्रेशन ऑफ मायनस इंटिग्रेशन सांगा इंटिग्रेशन ऑफ सेकंड इथं dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय फर्स्ट मला रिपीट करताय सेक स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय tan x चं डेरिव्हेटिव्ह काय हेच आहे का मग इथं काय लिहिलं इथं डायरेक्ट झालं काय आता दुसरी गोष्ट इथं परत तेच आहे ना परत कोण आहे म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन इथं सेक x चं डेरिव्हेटिव्ह काय सेक x into tan पुढं काय लिहायचं सेक x tan x minus
इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. पुढे कसं सॉल्व करायचं थोडं सांगा. तसंच करत जायचं. काय म्हणलं? टॅन स्क्वेअरला सेक स्क्वेअर मायनस विचार करून बघा. तुम्ही तसं सांगितल्यानंतर पुढच्या स्टेपला फक्त विचार करून बघा. जेव्हा असं सांगतो ना लगे मागच्या साईडला जाऊन थोडं कॅल्क्युलेशन करत बघत जावं. निवांत सांग बसू बघा. एवढं पण इंटेलिजंट नाही की मनातल्या मनात कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ते पहिल्यांदा अप्लाय करून बघायचं. विचार करण्यासाठी इंटिग्रेशन मध्ये फक्त दोनच टाईप आहेत. एक पहिलं सबस्टिट्यूशन टाईप आणि दुसरं बाय पार्ट्स. बाकी सगळे टाईप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. फक्त टाईप कोणतं ओळखायचं तुम्ही त्या प्रोसेसरने खाली जायचं. येतं का तसं केल्यावर? येते का सांगा मग. काय तर सेक एक्स टॅन एक्स मायनस हे सेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. मग टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर मायनस 1 बरोबर आहे. आता इथे काय सांगा त्याला इकडे साइडला I इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन काय देतात सेक क्यूब एक्स. कळलं? त्यानंतर पुढे सांगा मायनस सेक एक्स इंटू मायनस लवकर काय ते प्लस आहे ना. सांगा मग प्लस इंटिग्रेशन लिहिलेलं बरोबर आहे का? बरोबर आहे का? आता जर व्यवस्थित नीट लक्ष जर दिलं तर मला काय काय लिहायला पाहिजे. याचं का नाही बघ. सेक एक्स चे इंटिग्रेशन काय आहे? लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस काय. आता नीट लक्षात घ्या ते मायनस आय इकडे साईडला जर आले तर काय होतं प्लस आय झालं म्हणजे 2i होतं. मग शिल्लक काय राहिलं सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता ह्या 2 ला पलीकडे पाठवता. मग ह्या 2 ला पलीकडे पाठवलं तर मी याला काय म्हणतो थोडं सिवन म्हणतो. ह्या 2 ला पलीकडे पाठवा काय होतं 1/2 ब्रॅकेट मध्ये सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स हो का. आता ते C1/2 आलं नसतं की नाही. त्या जागी आपण काय लिहिलेलं. ओके नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं का बघा. एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स dx. चला हे आपलं ऑलरेडी माहिती असलेलं एक्झाम्पल आहे. ह्याला कसं करू ते सांगा. बरोबर दरवेळेला सांगतो 1 मायनस कॉस म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर. फक्त साइन स्क्वेअर म्हणजे काय 1 मायनस कॉस आपण किती पुढे काय समजलं. आपण तुला पण बाहेर काढू काय शिल्लक राहते तेवढं सांगा मला. इंटिग्रेशन x इंटू 1 म्हणजे x
मायनस एक्स ने त्याला मल्टिप्लाय कर एक्स कॉस 2x dx. पुढे सांगा x चे इंटिग्रेशन किती x² बाय 2. याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायला पाहिजे का नको? बरोबर आहे ना. एल आय ए अगोदर आहे नंतर टी आहे हो का नाही. ए अगोदर आहे आणि टी नंतर नाही. पुढे सांगा लवकर झालं काय येईल मग. फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ second dx but derivative of first. मला काय मिळते तेवढं सांगा. 1/2 इथं x²/2 मायनस सांगा cos x चे इंटिग्रेशन काय आहे sin 2x/2 हो का मायनस x चं डेरिव्हेटिव्ह किती 1 ना आणि cos 2x चं इंटिग्रेशन परत एकदा sin 2x/2 हे झालं ह्याचं dx हे ब्रॅकेट इथं कंप्लीट हे ब्रॅकेट इथं कंप्लीट आणि हे ब्रॅकेट समजलं. मला परत पुढे सांगायला पण पुढचं स्टेप 1/2 आठ मला सांगा x²/2 मायनस ह्या ठिकाणी सांगा x/2 sin 2x बरोबर आहे का. हे 1/2 आले की sin 2x चं डेरिव्हेटिव्ह काय मायनस cos 2x ना त्याचं मायनस त्याचं मायनस म्हणजे इथं काय येऊ द्या कळालं का. संपलं इंटिग्रेशन समजलं. ओके आता मला पुढचं हे कळालं का सगळ्यांना. मग फरक काय होतं इथं साइन स्क्वेअर कसं सांगितलंय ह्याचा एकच फॉर्म्युला महत्वाचा बाकी सगळं नॉर्मलच आहे. एक्झाम्पल x³ log x हे होमवर्क करता का होमवर्क करता I = इंटिग्रेशन x³ log x dx. आपलं एक एक्झाम्पल झालेलं आपलं पहिलंच एक्झाम्पल बघा झालं घरी झालंय. फक्त त्या पद्धतीनं x² झालं की ना आपलं त्या पद्धतीनं आपल्याला गेलं पहिलं एक्झाम्पल x² log x आहे ना इथं फक्त x³ log x आहे. बरोबर सांगता सॉल्व्ह करून होमवर्क करा. ओके फक्त तुम्हाला एकदा बाय पार्ट्स अप्लाय केल्यानंतर सुद्धा मध्ये परत तुम्हाला रिटर्न 2 वेळा अप्लाय करावं लागतं. जिथं परत तुम्हाला u * v दिसतंय तिथं पण बाय पार्ट्स अप्लाय करत जायचं. काय झालं होमवर्क म्हणून करा त्यानंतर ना आणि जागा सोडू नका पहिल्यांदा कंप्लीट करा कारण नंतर न सॉल्व करण्यासाठी तुमच्यापाशी टाइम नाहीये. कितवं e⁻²x cos 3x dx e⁻²x cos 3x dx. थोडं जरा मला जरा लवकर सांगता हे असं चालतंय. हे कोणतं फंक्शन आहे हे कोणतं आहे हे दोघं असं फंक्शन आपण LIATE टी आणि ई ह्या दोघांना उलटे केले तरी चालतंय. त्याला ऑर्डर मध्ये ठेवा न ठेवा ह्याला काय फरक पडत नाही पण पहिल्या तीनला तसं केलं तर चालत नाही. ओके मग त्याला डायरेक्टली सांगा तुम्ही फर्स्ट ॲज इट इज लवकर इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट सांगा इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx बाहेर साईडला अजून एक चला लवकर cos 3x चं इंटिग्रेशन काय sin 3x आपण मला परत सांगा e⁻² चं इंटिग्रेशन काय डेरिव्हेटिव्ह काय सॉरी इंटू 2 आहे ना पुढे 2 यायला पाहिजे. cos चे इंटिग्रेशन आहे cos चे इंटिग्रेशन काय
आपण काय पुढं काय आता परत एकदा नीट लक्षात घ्या, ह्या दोघांना बाजूला करा. सांगा e raised to 2x sin 3x upon 3 दोघांना बाजू 2/3 आली की नाही. मग इंटिग्रेशन काय झालं 2x सांगा एवढं आलं. आता परत y पार्ट अप्लाय करा. हो का अप्लाय करा बघू काय आलं सांगा. e raised to 2x sin 3x upon 3 y पार्ट अप्लाय करा. पहिल्यांदा फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड सांगा कोण आहे सांगताय जरा. इंटिग्रेशन पुढं डेरिव्हेटिव्ह कोणाचं पुढं इंटिग्रेशन कोणाचं पुढं काय dx परत काल. आता ह्या पुढं परत एकदा रिपीट करा मला काय काय मिळेल काय काय. e raised to 2x sin 3x upon 3 minus e raised to 2x. sin चे इंटिग्रेशन काय तर minus cos 3x upon 3 आले की नाही minus e raised to 2x इंटिग्रेशन e raised to 2x upon 2 sin चे इंटिग्रेशन सॉरी into 2 यायला पाहिजे. sin चे इंटिग्रेशन minus cos 3x upon 3 पुढे काय आहे समजलं. आता सगळे ब्रॅकेट ओपन करू फक्त त्याकडे काय बघा आणि मला सांगा e raised to 2x sin 3x काय म्हणलं कुठलं समोरचं ना इथं 2/3 मायनस 2/3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. पहिली गोष्ट मायनस मायनस सांगा 2/9 e raised to 2x बरोबर का. आता परत रिपीट करता बघा हे मायनस हे मायनस हे मायनस 3 वेळा मायनस आले. कळालं का काय मिळालं 2 2 जा खाली सांगा काय शिल्लक राहिलं मग इथं e raised to 2x cos 3x. पण ह्याचं इंटिग्रेशन आहे बघा कोण आहे ते आय आहे ना ते हो का. आपण इंटिग्रेशन घेतलं सगळ्यांचं त्यामुळे काय होतं काय का e raised to 2x cos 3x त्याची व्हॅल्यू आहे झालं. दुसरी म्हणायची अशा गोष्टी कधी येतात. आता e raised to आणि cos म्हणजे एक्सपोनेन्शियल ट्रिग्नोमेट्रिक हे पुढं किती पण तुम्ही इंटिग्रेशन काढत जावा ह्याला परत तुम्ही अप्लाय करा ते तसंच जाणार परत पुढं इररिड्युसिबल आहे म्हणजे पुढे जाऊन रिड्यूस होतच नाही. पण ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी x आहे ना पण x चा डेरिव्हेटिव्ह 1 आल्यामुळं इथं 1 आला म्हणजे सिंगल फंक्शन चालतं. ह्या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचं त्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा x² log x होतं म्हणजे पुढे जाऊन x² चं डेरिव्हेटिव्ह आपण काय म्हणलो किंवा log x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. मतलब 1/x आणि x² चं इंटिग्रेशन x³ 3 म्हणजे 1x 1x जर फक्त शिल्लक x² राहिला फक्त एका फंक्शनचं इंटिग्रेशन मला लगेच काढता येतं. पण इथे दरवेळेला जेवढ्या वेळेला तुम्ही व्हॅल्यू काढताय तेवढ्या वेळेला सेम फंक्शन तुम्हाला रिपीट होत जात आहे किती पण काढा. अशा कंडिशन मध्ये त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे. आता त्यांना इकडच्या साईडला बोलवा म्हणजे काय आहे i प्लस सांगा 4/9 i इकडच्या साईडला काय लागलंय राहिलंय ते ऍज इट इज 9 1 9 सांगा काय आहे 13i/9 इकडचं ऍज इट इज ना परत i इज इक्वल टू सांगा बघा आणि जे कॉन्स्टंट आहे ना दरवाल्याला c1 म्हणा. चला हे इकडच्या साईडला गेले तर 9/13 होईल ना. इकडच्या साईडला शिल्लक काय राहिलं होतं ते सांगा मला e raised to 2x sin 3x upon प्लस सांगा 2/9
e raised to 2x cos 3x cos 3x minus बरोबर आहे का plus c प्लस सी कारण ह्या इकडे सगळं मल्टिप्लाय केल्यावर सी वर सुद्धा मल्टिप्लाय झाले असते हो का नाही तर त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर ते कॉन्स्टंट असेल मग त्या ठिकाणी मी नवीन कॉन्स्टंट घेतलो समजलं कितवं एक्झाम्पल 11th एक्झाम्पल x sin inverse of x let I is equal to इंटिग्रेशन काय म्हणत होतो x sin inverse x अप्लाय करायला आपण फास्ट बरं पहिली गोष्ट l I I अगोदर पाहिजे बरोबर आहे ना मी तर काय म्हणतोय बाय l I a t e काय ते sin inverse sin inverse x of x हो का आता अप्लाय करू फर्स्ट as it is integration of second minus integration of derivative of integration of okay चला अप्लाई करो लोगों फास्ट sin inverse of x x square by 2 minus sin inverse चा derivative 1 minus x square x sir x square by x square by पुढं 3x कोणत्या टाइपचे हे लोक हे ऑलरेडी झालेलं आहे ना सेपरेट हे एक्झाम्पल झालेलं आपलं इंटिग्रेशन मध्ये त्याच टॉपिक मध्ये झालेलं ऍडजस्टमेंट सोडून दुसरं काय करता येईल का ह्याच्यावर येतं का नाही ना डायरेक्ट सांगा काय करायला पाहिजे काय ऍडजस्टमेंट आहे इकडे कोण सांगा x स्क्वेअर अपॉन 2 sin इनवर्स ऑफ x हे 1/2 डिनॉमिनेटर कोण आहे सांगा लवकर इथं 1 मायनस x स्क्वेअर dx बघा नीट लक्षात घ्या इथं x स्क्वेअर आहे ना पण इथं काय आहे मायनस x मी हे मायनस आहे ना त्याला देतो असं लिहिलं तर चालतंय का नाही ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट +1 घेतलो तर इथं काय होतं काय म्हणतात थोडं सांगा आता लवकर x स्क्वेअर अपॉन 2 sin इनवर्स ऑफ x 1/2 हे ह्याला लवकर √1 मायनस x बाकी x अपॉन √x म्हणजे √x ना मग इकडं आता ही गोष्ट ह्याला देऊन टाका इंटिग्रेशन 1 अपॉन 1 मायनस कळलं ते फॉर्म्युला कोणासारखं दिसतं कोणत्या फॉर्म्युलासारखं दिसतं बघा लवकर माझं इथं उभं का फायदा का बघा फॉर्म्युला उडकली आहे सगळ्यात शेवटचे 3 फॉर्म्युले ह्या वेळेला रूट डिनॉमिनेटरला नाही आहे न्यूमरेटरला आहे हो का काय फॉर्म्युला काय म्हणला x/2 अंडर रूट इंटिग्रेशन अंडर रूट a² मायनस x² dx ह्याचा फॉर्म्युला चांगला x/2 रूट मध्ये पुढं प्लस a²/2 sin इनवर्स ऑफ x अपॉन प्लस अरे क्वेश्चन फक्त इथे एवढंच फरक आहे की a ची जागी 1 आलेला मग काय केलं सांगा बरं लोक x/2 रूट ॲज इट इज काय लागलाय प्लस a²/2 इथं 1/2 च येतं पुढं sin इनवर्स ऑफ आपण तर 1 च कळलं का हे कोणाचं फॉर्म्युला आहे sin इनवर्स ऑफ
रिअल मध्ये x अपॉन a आहे, पण a ची व्हॅल्यू किती आहे समजलं? सगळ्यांचं इंटिग्रेशन केलं म्हणून समजलं? थोडं सिम्प्लिफाय करा, मला काय तर असं थोडं सांगा. x²/2 sin इनवर्स ऑफ x 1/2 हे कळलं का? इथे काय आहे 2 1 चा 2 -2 + 1 हो का? झालं. लास्ट एक्झाम्पल बघायचं असतं. किती होतं हे आपलं? आता जसं ह्याला तुम्ही आपण काम केलं ना, तसं तुम्ही पुढच्याला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. इंटिग्रेशन काय x² cos इनवर्स ऑफ x dx 12 होतं ना. काय म्हटलं होतं रे? x² cos inverse of अप्लाय करता याला. चला लवकर. पहिली गोष्ट आपल्या LIT रूल नुसार आहे का? आहे का ते? काय असतं पहिल्यांदा? L I म्हणजे इनवर्स फंक्शनला आपल्याला अगोदर घ्यावं लागेल, अल्जेब्रिकला नंतर. मला परत पुढे सांगायला कसं? फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटिग्रेशन ऑफ सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ ओके अप्लाय करावं. चला x³/3 डेरिव्हेटिव्ह काय करायचं? बरोबर का? याचं इंटिग्रेशन झालं dx हो का? पुढं पुढे याला रिअरेंज करायचं. x³ cos inverse x. हे कोणाची व्हॅल्यू मिळाली? चालेल. पुढे काय करणार? ते जे टर्म आहे ना x³ खालच्या काय करायचं? त्याला सिम्प्लिफाय करा. काय लागलं? कसं? लेट इथं I1 म्हणून x³ रूट मध्ये 1 - x² dx ऑलरेडी झालेलं आहे हे. काय करू दे? काय करू दे? हा x² इंटू सांगा मग काय आता? हे दिसत नाही वाटत ना. बंद करा. झालं? थोडं लक्ष येत आहे? मला परत एकदा रिपीट करताय. त्याला नेमकं काय करू दे? I1 = इंटिग्रेशन x² इंटू x हे dx खालच्या रूट मध्ये 1 - x². मी काय काम करतो ह्या ठिकाणी? लक्ष द्या. पुट x² = डेरिव्हेटिव्ह सांगायचं 2x dx = काय? मग असं जर असेल तर x dx ची व्हॅल्यू काय येते? dt आपण पुट अप करावं. देन I1 = इंटिग्रेशन हा काल पुढे परत येईल. हो का? करेक्ट. सो आपला ही गोष्ट आपल्याला ह्याच्यासारखं दिसेल का? इथं थोडं सिम्प्लिफाय केलं वाटतं ना. बरोबर आहे. हेच होतं ना x² 1 + x² सारखं दिसेल की नाही? मग काय करूया सांगा लवकर. चला आता पहिली महत्वाची गोष्ट, इथं माझ्यापाशी डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस आहे. कळलं का? परत एकदा रिपीट करताय. डिनॉमिनेटर मध्ये काय इथं -t आहे की नाही? मग इथं -t असेल तर वर मायनस लागेल हो का? मग मी काय केलो? मायनस घेतलो तर इथं मायनस देऊन टाक. इथं काय प्लस होईल. मग इथं प्लस घ्या
हो का? तुम्ही ह्याला सिम्प्लिफाय करून बघा, हेच मिळतं का नाही. आणि खालचं अपॉन टू ॲज इट इज. मला परत पुढे सांगा. -1/2 इंटिग्रेशन ह्याचा हा काय ते रूट पुढं मायनस हे dt सांगताय 1/रूट मध्ये 1 - t. ओके. मग ह्याचं रूटचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय आहे? आता बघा की महत्वाचं आहे इथं, ह्या ठिकाणी कंडिशन वेगळी होती. ह्या ठिकाणी रूट मध्ये 1 - x² तर त्या ठिकाणी तुमचं 1 - t⁻1 आहे. त्यामुळे मला तिथं काय अप्लाय करावं लागेल? रूटच समजायला लागलाय. रूटचं इंटिग्रेशन तात्पुरतं वाटलं तर आपण त्याला ऍज इट इज ठेवून 1 - t⁻1/2 चालतंय का असं केलं तर? आणि आपण 100% कन्फ्युज होतो ना. इथं रूट आहे, ह्याला जसं ह्याला हे फॉर्म्युला अप्लाय केलं तसं त्याला पण ते अप्लाय करायला जायचं का? चुकून पण नाही. का नाही? इथं 1 - x² आहे, तिथं रेस्ट पावर किती आहे? 1 आहे. मग मला सांगा लवकर, चला ह्याचं काय तर -1/2 सांगताय 1 - t x रेस्ट टू n सारखं दिसतंय सांगा. रेस्ट टू n+1 हो का? आतमध्ये डेरिव्हेटिव्ह विचारायचं हो का? इथं काय ते इंटिग्रेशन करेक्ट हा 2 रूट. काही लोकांच्या डोक्यामध्ये साइन इनवर्स येत होतं. साइन इनवर्स पण कधी आहे? √1 - x² असेल तर इथं t⁻1 आहे. हा आता मला परत सांगा, इथनं मायनस कॉमन आले, हा मायनस बरोबर केलं हो का? मग काय शिल्लक राहते सांगा? ह्या 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 1/3 शिल्लक राहते हो का? आणि इथं काय शिल्लक राहिलं सांगा हो का? हे 1/2 इथे गेलं तर हे 2 जातील ना. म्हणजे फक्त काय शिल्लक राहतं? रूट मध्ये प्लस किती? 10. अरे हीच व्हॅल्यू पुट अप करायचं. ती कोण आहे सांगा? कोण आहे? मायनस परत येईल सांगा. समजलं? देन इक्वेशन 1 becomes सांगा. इक्वेशन 1 कोणाचं आहे? I चं. सांगा काय तर x³ cos इनवर्स ऑफ x प्लस 1/2. फक्त ह्या गोष्टीला आपण I1 म्हटलेलं आहे. फक्त त्या गोष्टीच्या ठिकाणी तुमचं ते व्हॅल्यू पुट अप करायचं. सांगा काय मिळाली? 1/3 रूट मध्ये 1 - x². आणि हे कॉन्स्टंट आणि ते कॉन्स्टंट मिळून एक नवीन कॉन्स्टंट सी. ओके लिहून काढा. ह्याच्यामध्ये पहिलं काम काय करू सांगा लवकर सगळं. log x equal to t. log x equal to t. मग हे log x चे डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला? 1/x dx equal to काय भेटतंय? मग तुमचं फंक्शन कसं तयार होईल सांगा मला. देन I equal to इंटिग्रेशन सांगा log x ची व्हॅल्यू किती? इट पुढं 1/x dx ची व्हॅल्यू काय? dt की नाही? आता झालं काय? एकच फंक्शन आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह आहे का आपल्यापाशी? लोक आहे का आपल्यापाशी लॉगचं डेरिव्हेटिव्ह? लॉगचं डेरिव्हेटिव्ह नाहीये. मग असं जेव्हा असतंय तर त्यावेळेला आपण काय काम करायचं माहिती आहे का? पुढचं सेकंड जे फंक्शन आहे ना, तर त्या सेकंड फंक्शनला काय समजायचं? 1. कळालं का सगळ्यांना? ओके. मग आता ह्याला सेकंड फंक्शनला 1 समजायचं. आता तुम्ही बाय पार्ट अप्लाय करायचं. मग आता बाय पार्ट अप्लाय करा. बघू काय सांगा लवकर सर सांगा. फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड
परत पुढे एकदा dt आहे. आता या ठिकाणी मला तुम्ही सांगाल का log t 1 चं इंटिग्रेशन किती आहे? कळलं? परत पुढे गेल्यावर log चं डेरिव्हेटिव्ह काय? 1 चं इंटिग्रेशन किती? पुढे कोण आहे? हे dt गेले का? शिल्लक फक्त 1 राहिलं. इथं कोण शिल्लक राहिलं सांगा? log t into t. 1 चं इंटिग्रेशन किती? सगळ्यांचं इंटिग्रेशन किती? दोघांमधनं t t ला कॉमन काढा. आत मधल्या साईडला काय आहे? log t minus 1 प्लस काय? समजा लागलं? ओके. त्यानंतर 14th एक्झाम्पल. अरे t ची व्हॅल्यू पुट अप करायची. t म्हणजे कोण आहे सांगा? log x ब्रॅकेट मध्ये log of log x minus 1 plus ओके. ह्या पुढे एक गोष्ट काय लक्षात ठेवणार? log चं इंटिग्रेशन काय? लवकर सांगा. log चं इंटिग्रेशन काय? आत मधल्या साईडला समजा इथे log x जर असेल तर काय इंटिग्रेशन? x ब्रॅकेट मध्ये log x minus 1. log चं इंटिग्रेशन काय? x ब्रॅकेट मध्ये log x minus 1. ते लक्षात ठेवा कारण जेव्हा आपण एमसीक्यू सॉल्व करतो तेव्हा हे लागतंय. नेक्स्ट 14th वन सेम त्याच पद्धतीचं काय सबस्टिट्यूट करू तेवढं सांगा मला. sin inverse of t is equal to काय म्हणतात बोलते x पुटअप करू. मला सांगा लोक असं जर असेल तर नेमकं काय मिळतं? t ची किंमत काय मिळाली? minus sin x. समजा लागलं t ची व्हॅल्यू काय मिळते? sin x. sin inverse चं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं? 1 upon 1 minus t square dt is equal to dx. एवढं मिळालं तर पुढं काय? then I त्या ठिकाणी पहिल्यांदा पुढं लक्ष द्या. 1 upon this dt आणि मग इथे काही असेल नाही 1 upon under root 1 minus t square dt. याच्या ठिकाणी काय पुटअप करू दे? sin इनव्हर्स च्या ठिकाणी काय पुटअप करू दे? x ना आणि t च्या ठिकाणी काय पुटअप करू दे? sin x. बाकी l i a a अगोदर पाहिजे ना मग नंतर t येतो. बाय l i a t a x अगोदर पाहिजे आणि sin नंतर हो का? त्याला अप्लाय करा बघू लोक. चला फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ dx. परत पुढे सांगा चला x sin चे इंटिग्रेशन मायनस cos पुढे इंटिग्रेशन x डेरिवेटिव्ह हा sin चा डेरिवेटिव्ह काय? इंटिग्रेशन आहे मायनस cos हो का? लास्ट मायनस x cos x. हे मायनस मायनस काय झाले? cos चे इंटिग्रेशन काय झाले? प्लस. समजलं? सगळ्यांना आसपास पुढं I is equal to integration cos of root x dx. काय पुटअप करू? रूट x च्या जागी काय सांगा तुम्ही त्याला काय? पुट रूट x इक्वल टू असं असेल तर x इक्वल टू काय आहे? t स्क्वेअर. मग असं असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह सांगा लवकर जरा. लवकर dx इक्वल टू 2t. समजलं? वरच्या साईडला पुटअप करा. काय काम केलं? रूट x च्या ठिकाणी t पुटअप जर केलो दोन्ही साईडला स्क्वेअर केलो तर रूट x चा स्क्वेअर x इथं t चा स्क्वेअर. मग आता ह्याचा x चा डेरिव्हेटिव्ह dx चा t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2t dt. मग हे काय करायचं सांगा लवकर चला.
देन सांगा I इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस रूट x ची व्हॅल्यू t dx ची व्हॅल्यू सांगा 2p इंटू त्या 2 ला बाहेर काढा इंटिग्रेशन t cos t कारण L I A अगोदर पाहिजे मग नंतर न t येतं हो का बाय मला परत एकदा ह्याला अप्लाय करायला होतं जरा फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट बट इंटिग्रेशन ऑफ सेकंड परत सांगावं लागतं कॉस चं इंटिग्रेशन मायनस t चे डेरिवेटिव्ह किती कॉस चे इंटिग्रेशन sin t dt कळलं का काय राहिलं का इथं 2 राहिलेला आहे बघा 2 इथे एक मोठा ब्रॅकेट टाकू अच्छा sin चं इंटिग्रेशन तेवढं मला सांगा t sin t sin t चं इंटिग्रेशन मायनस cos ह्याच्यामुळे मिळालेलं मायनस आणि हे मायनस दोन्ही मिळून काय होतील प्लस cos इंटिग्रेशन झालं सगळ्यांचं सगळ्यात शेवटी t ची व्हॅल्यू तेवढी पुट अप करा t कोण आहे रूट x आहे ना मग sin ऑफ काय मिळतंय cos ऑफ sin ऑफ रूट x प्लस cos ऑफ रूट x चला नेक्स्ट एक्झाम्पल मगाची सारखंच आहे let I is equal to integration sin theta log of cos theta d theta कोणाच्या ठिकाणी काय करतो cos सांगा लवकर cos theta च्या ठिकाणी काय करतो डायरेक्ट cos theta चे डेरिव्हेटिव्ह काय लवकर साइन का माइनस साइन माइनस साइन याच्या ठिकाणी x होतं माइनस साइन थीटा d थीटा हो का इक्वल टू काय येतं मग असं जर असेल तर साइन थीटा d थीटा ह्याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे कळलं मला परत एकदा पुढे सांगायला होतं देन आपलं फंक्शन काय आहे साइन थीटा d थीटा ह्याची व्हॅल्यू मायनस लॉग ऑफ कॉस च्या ठिकाणी काय हे तर मला सर्व की नाही जेव्हा log x एकटा असतं तेव्हा दुसरं फंक्शन काय कन्सिडर करायचं 1 कन्सिडर करायचं आणि सॉल्व करायला सांगा लवकर चला मायनस याला पूर्ण ब्रॅकेट टाका फर्स्ट ॲज इट इज integration of second minus integration of derivative of first integration of second dx हे ब्रॅकेट प्रॅक्टिस कंप्लीट पुढे सांगा log x 1 चे इंटिग्रेशन log चे डेरिव्हेटिव्ह 1 पण 1 चे इंटिग्रेशन पुढे काय dx माइनस log x x दिलं की नाही परत 1 शिल्लक राहतं म्हणजे इथे कोण आलं सगळ्यांचं इंटिग्रेशन संपलं त्यामुळं मायनस दोघांमध्ये कोण कॉमन आलं log x minus 1 plus c x म्हणजे कोण आहे cos theta ब्रॅकेट मध्ये log of cos theta प्लस काय log x चे इंटिग्रेशन काय x ब्रॅकेट मध्ये log x मायनस काय हे मायनस त्याच्यामुळे आलेलं आहे किंवा एक्झाम्पल 17 17th एक्झाम्पल बघा x cos cube x dx
let I is equal to x cos cube x dx. ओके बा दरवेळेला आपण जर आपल्यापाशी sin स्क्वेअर जर आलं असतं तर आपण कोणतं फॉर्म्युला वापरतो सांगा लोक त्याला लवकर डबल अँगल फॉर्म्युला कोणता 1 minus cos आणि जर cos स्क्वेअर आलं असतं तर 1 plus cos चा फॉर्म्युला आहे बरोबर आहे माझ्यापाशी क्यूब आलाय तर मग अशा कंडिशन मध्ये मी फॉर्म्युला कोणता वापरतोय cos 3 थीटा काय लागलं मग मला ते फॉर्म्युला सांगा लवकर सांगताय काय फॉर्म्युला 4 cos 3 cos 3 theta equal to 4 cos 3 4 cos theta cos 3 theta 4 cos cube theta minus 3 cos 3 cos theta आता थोडं बघा आणि मला तेवढं सांगा cos cube theta ची व्हॅल्यू काय आहे -3 cos theta ला पलीकडे म्हणजे काय cos 3 theta plus 3 cos theta upon 4 हे काय का ह्याला तिकडे लोक प्लस आलं की नाही हे 4 इनटू द पलीकडे गेल्यावर काय होईल समजलं का मग ती व्हॅल्यू आपण काय काम केलो cos cube ची व्हॅल्यू cos cube च्या ठिकाणी पुट अप केली काय लागलं हां सांगा लवकर मला देन काय मिळतंय I is equal to integration x cos cube x म्हणजे काय cos 3x plus 3 cos x आपण किती पुढं काय हे 4 कॉन्स्टंट आहे ना बाहेर काढायचं त्याला 1/4 मोठं ब्रॅकेट x ह्याला द्या x cos 3x dx काल x ह्याला द्या सांगा लवकर चला प्लस x cos x समजलं आता इथं फक्त बाय पार्ट 2 वेळा अप्लाय करावं लागेल ना इथं एकदा आणि समजा लागलंय मला सांगा बघू काय तर पहिल्याला अप्लाय करा सांगा पहिली गोष्ट LID नुसार आहेत का आहेत तर LIA हे अगोदरच आहे त्यामुळे आहेत सांगा फर्स्ट ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट परत इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx परत हे काय समजलं प्लस मध्ये आता ह्याला पण तेच करावं लागेल की नाही पण त्याला हे करण्यासाठी सांगा काय केलं काय म्हणलं फर्स्ट काय इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि इंटिग्रेशन ऑफ एवढं समजलं ओके ह्याचं ब्रॅकेट किती समजलं ह्याचं ब्रॅकेट समजलं सगळ्यात शेवटी आता काय शिल्लक राहते मला सांगा हे 1/4 हे ब्रॅकेट पुढं x cos चे इंटिग्रेशन sin 3x upon 3 मायनस x चं डेरिव्हेटिव्ह किती cos चे इंटिग्रेशन किती sin 3x upon 3 पुढं काय प्लस 3 नंतर ह्याला खाली सुद्धा 3 काय तर x cos x चे इंटिग्रेशन मायनस x चे इंटिग्रेशन पुढं समजलं हे ब्रॅकेट ह्याचं संपलं काय शेवटचं स्टेप मला सांगा 1/4 पुढं x/3 sin 3 मायनस आता डायरेक्ट सांगायचं साइनचं इंटिग्रेशन किती मायनस cos मग ते मायनस आणि हे मायनस काय होतं पुढे sin 3x चे इंटिग्रेशन cos मायनस cos 3x upon 3 हे upon 3 आणि ते upon 3 1/9 येतं समजलं पुढे सांगा लवकर चला प्लस 3 ब्रॅकेट मध्ये
एक्स साइन एक्स माइनस साइन से इंटीग्रेशन माइनस कॉस की नाही, ये माइनस आणि ये माइनस काय आता है प्लस सगळ्यांचं इंटीग्रेशन घेतलं म्हणून 18th वन ऑलरेडी झाले तर काय इंटिग्रेशन सांगा काय साइन ऑफ log x, I इंटिग्रेशन साइन ऑफ log x स्क्वेअर, लॉग log x चं ब्रॅकेट स्क्वेअर असं का हां अपॉन x इंटू log x त्याच्या पुढे हा अपॉन एक्स इंटू log x dx सगळ्यांना लॉग एक्स ओके काय काम करतो log x into log x. सेम रिलेशन पुट log x equal to log x इक्वल टू पुढे जर बघा इथं काही नसेल मी e असतं का पलीकडे गेली e raised to t x इक्वल टू e raised to आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x इक्वल टू किती येतं ज्या गोष्टी जसं लागतील तसं आपण करतो पहिलं काम sin t square I is 1 upon x dx dt याची व्हॅल्यू काय पुढे 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 sin of t square साइन ऑफ t चं काय स्क्वेअर पुढे log x t लवकर t into t ना पुढे कसं पुढे पुढे काय करतो सांगा बनलं का सबस्टिट्यूशन t स्क्वेअर इक्वल टू थीटा साइन ऑफ t स्क्वेअर चं काढता येतं का आपल्याला t स्क्वेअर ला काय पुढे केलो theta तर डेरिव्हेटिव्ह घ्या 2t काय डेरिव्हेटिव्ह 2t equal to 2t dt इक्वल d टू theta मग असा सर तर t dt ची व्हॅल्यू काय d theta by 2 d थीटा बाय काय मिळते तेवढं सांगा मला upon x च्या जागी e raised to t आपण x आहे ना sin of log x bracket square upon x हा फक्त x च्या ठिकाणी अरे dx अपॉन x त्याची व्हॅल्यू dt कुठं केली समजलं मला परत पुढे सांगा कळलं सांगा काय द्यायचं इंटिग्रेशन sin साइन इथे काय आहे theta t dt ची व्हॅल्यू काय d theta by d थीटा बाय 2 समजा लागलं हे d थीटा बाय 2 1 अपॉन 2 बाहेर साइन चं इंटिग्रेशन काय येतं माइनस कॉस थीटा ना आता परत एकदा रिपीट करा थीटा कोण आहे बरोबर t square थीटाची व्हॅल्यू t स्क्वेअर कुठं करू या ठिकाणी t स्क्वेअर आलं परत माइनस कॉस ऑफ t स्क्वेअर कोण आहे म्हणजे इथं t ची व्हॅल्यू घ्यायची नाही log x मग मी इथं काय लिहिलं log x चा bracket square log x ब्रॅकेटचं काय square प्लस किती मी एक्झाम्पल बघा तुम्हाला सरळ लगेच सांगतो हा एक्झाम्पल तुम्ही बघा साइन चे इंटिग्रेशन काय होतं माइनस कॉस याला ऍज इट इज घेतलो पण त्या ठिकाणी x आहे का हे फक्त याचंच फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढा खालचं x आणि log x दोन्ही पण जातो बरोबर आहे लॉगच्या स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय 2 log x पण ते फक्त x आहे का सांगा लवकर लॉगच्या स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय हा लवकर सांगा 2 log x हे x होतं का आपण काय तेच तर जातं या ठिकाणी हे 2 पलीकडे जाईल ना त्यामुळे हे आपण 2 आलं कळलं का मग log x आपण x log x आपण x आतमध्ये सगळ्या गोष्टीचं डेरिव्हेटिव्ह समोरच आहे त्यावेळी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला इंटिग्रेशन आपल्याला 19 हे संपल्यानंतर आई थोडं पुढचं एकच काय वाटतं पुढं हे परत ते करायचं I is equal to integration log x upon x dx
पुढे जर लवकर सांगा काय करूया log x इक्वल टू t सांगा 1 अपॉन x dx इक्वल टू मग हे काय आहे 1 अपॉन x dx याच्या ठिकाणी मी काय पुटअप करू दे इंटिग्रेशन log x च्या ठिकाणी काय d चे इंटिग्रेशन काय प्लस चला t 1/2 t चा स्क्वेअर म्हणजे प्लस काय आलं पुढचं बघा इंटिग्रेशन इथं काय करायचं पुढे फक्त सांगा लेट I इज इक्वल टू x आहे ना तिथं f sin 2x cos 5 cos 5x x sin 2x sin 2x cos 5 dx cos 5x इथं काय करू कोणत्या फॉर्म्युला सारखं दिसायला चालू होतं तेवढं फक्त जर व्यवस्थित लक्ष द्या आणि मला सांगा मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो आपल्याला हे फॉर्म्युला नेमकं कोणाचं आहे 2 sin a cos b sin of a plus b plus sin of a सांगा minus b sin of a plus b पुढं plus प्लस sin of a minus b sin of a minus b a minus हे आहे फॉर्म्युला आपल्यापाशी ओके पण ह्याला अप्लाय करा बघू ह्याला अप्लाय करायचं असेल तर मला 2 लागतं कळलं का मग त्यासाठी मी इथं काय करू थोडं तुम्ही 1/2 1/2 इथं घेतलो आणि या ठिकाणी इथं 2 चालतंय का sin 2x cos 5x dx सांगतो इथं काय आहे 1/2 इंटिग्रेशन x sin of 2x plus sin of 2x plus 5 2x plus 5 plus sin of 2x sin of 2x minus minus 5x एवढं झालं का पुढं काय काय तर थोडं सिम्प्लिफाय करून मला खायचं असेल 1/2 पुढे सांगताय x sin of 7x sin of त्याला थोडं ब्रॅकेट sin of 7x plus dx sin किती येते minus 9x मायनस 3x आले नाही मायनस बाहेर जाऊ शकतो हो त्या एका गोष्टीमुळे मायनस बाहेर काढतो sin of 3x x sin 3x तर x ह्याला पण मल्टिप्लाइड आहे हो का नाही त्यामुळे आता इंटिग्रेट करा ते 1/2 ब्रॅकेट first as integration of minus second dx minus integration derivative of first integration of second dx ह्या इंटिग्रेशनचं dx इथं कळलं का पुढे गेलं नाही मध्ये कोण आहे दुसरं अप्लाय करणार first as it is integration of second minus integration of derivative of first integration of second dx ह्या इंटिग्रेशनचं dx इथं कळलं हे ब्रॅकेट कुठं इथं संपलं हे ब्रॅकेट कुठं संपलं समजा लागलं मला पुढे सांगा 1/2 सांगा minus cos 7x upon 7 minus cos 7x upon 7 ओके मला बरोबर मायनस one x चं डेरिव्हेटिव्ह किती 1 ना इथं काय आहे sin चं minus cos 7x upon 7 मायनस cos 7x अपॉन dx बरोबर का पुढचं पण सांगायचं मायनस x into x minus cos 3x upon मायनस cos 3x अपॉन काय झालं मायनस 1 into x चं डेरिव्हेटिव्ह आहे ना minus cos 3x upon 3 मायनस cos 3x अपॉन 3 dx हे ब्रॅकेट पुढे काय काय मिळेल तेवढं मला सांगून टाकायचं 1/2 इथे काय मिळतंय मायनस बाहेर आलं की नाही सांगा मायनस
x बाय 7 cos 7 cos 7x हे मायनस बाहेर आलं प्लस 1 by 7 1 बाय cos 7 cos इंटिग्रेशन काय sin sin 7x अपॉन 7 ना 40 मग असलेलं 7 आणि हे 7 49 हो का पुढचं पण सांगा लवकर सगळं plus cos बर हे मायनस इथं जाऊ शकते की नाही म्हणजे इथं काय होईल प्लस x अपॉन 3 x by 3 पुढं cos 3x cos 3x हे मायनस काय झालं प्लस ना हे काय 1 अपॉन 3 cos चं इंटिग्रेशन काय sin 3x sin 3x अपॉन 3 ना ऑलरेडी असलेलं 3 आणि अपॉन आलेलं 3 दोन्ही मिळून किती आले तर 1 by 9 हो का सगळ्यांचं डेरिव्हेटिव्ह संपलं प्लस काय होईल 21 बघा cos ऑफ क्यूब रूट ऑफ x dx हे ऑलरेडी झालेल्या एक्झाम्पल सारखं आहे लेट I is equal to integration cos of cube root of x झालेले एक्झाम्पल सारखं आहे की नाही जे कॉम्प्लेक्स पार्ट आहे त्या ठिकाणी आपण काय पुटअप केलो मला सांगा मग काय त्याचं सांगा पोट क्यूब रूट ऑफ x इक्वल टू किती चला टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड x is equal to t x इक्वल टू काय आहे t चला डेरिव्हेटिव्ह सांगा dx इक्वल टू 3t square 3t स्क्वेअर बरोबर आहे मग व्हॅल्यू पुटअप करून आपण यांचा इथे काय मिळेल सांगा लवकर चला देन I is equal to under root cos cos t सांगा क्यूब रूट ऑफ x व्हॅल्यू t 3t square dx ची व्हॅल्यू 3t स्क्वेअर 3 बाहेर की नाही याला असं लिहू दे असंच का लिहायचं बरोबर आहे की नाही कारण अल्जेब्रिक आपल्याला अगोदर पाहिजे अल्जेब्रिक संपल्यानंतर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक येतं ओके अप्लाय करा आणि मला सांगा सांगा फर्स्ट ॲज integration of secant इंटिग्रेशन ऑफ सेकंड कोण आहे cos t पुढं मायनस इंटिग्रेशन derivative of डेरिव्हेटिव्ह first ऑफ फर्स्ट integration इंटिग्रेशन of secant ऑफ सेकंड dt dt समजलं पुढे सांगता तसंच टी स्क्वेअर कॉस इंटिग्रेशन साइन टी स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह कॉस चे इंटिग्रेशन इथं परत आलो की नाही आपण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय इतरांना परत मला u into p रेल मध्ये आपल्या इंटिग्रेशन मध्ये त्याला काय म्हणतात इंटिग्रेशन बाय पार्ट्स सांगा आपण काय तर तरी ह्या ठिकाणी जर t स्क्वेअर sin t as पुढं हे तुला बाहेर काढायचं आपल्याकडे फर्स्ट हे सेकंड first as it is First as it is. integration of secant इंटिग्रेशन ऑफ minus integration मायनस इंटिग्रेशन ऑफ derivative of first डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट integration of secant इंटिग्रेशन ऑफ सेकंड dt dt हे प्रकारे कंप्लीट समजलं तो परत पुढे सांगा लोक काय पुढे पुढे 2 इधर टी साइनचं इंटिग्रेशन काय minus cos बरोबर आहे का टीचं डेरिव्हेटिव्ह काय 1 साइनचं इंटिग्रेशन काय minus cos झालं आता पुढे काय केलं थोडं सांगा लास्ट टी क्यूब ची व्हॅल्यू ही आहे ना ह्याच्याकडे बघा मला हे टी ची ही व्हॅल्यू असेल तर टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळेल x square बघा हां स्क्वेअर जर गेलं तर इथं स्क्वेअर इथं पण स्क्वेअर येईल ना हां सांगा साइन टी म्हणजे काय root root of of x मायनस
मायनस टू ने आतमध्ये मायनस हे मायनस काय झाले प्लस. प्लस 2t टी म्हणजे कोण क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ x cos कॉस ऑफ क्यूब रूट ऑफ x क्यूब रूट ऑफ हे मायनस मायनस इथं डायरेक्ट सांगताय का मला इथं इंटिग्रेशन डायरेक्ट सांगताय नाहीतर इथं डायरेक्ट कुठं करू आम्ही कॉस इंटिग्रेशन sin साइन टी येते ना क्यूब रूट ऑफ टी म्हणजे मी क्यूब रूट ऑफ प्लस काय फक्त इथं काय केलं इथं इंटिग्रेशन एकदा घ्यावं लागेल मग पुढच्या स्टेपला कुठं करत बसावं लागेल इथं कॉस इंटिग्रेशन साइन डायरेक्टली घेतलं आणि टीच्या ठिकाणी कुठं सगळं केलं 22 I think type क्वेश्चन चेंज झालं नाहीतर ई रेस टू आपलं झालंय का बघा कोणतं ते जर झालं असेल तर आपण झालं 10 झालंय का 10 क्वेश्चन एकदा झालंय का बघा आय थिंक त्याला म्हणजे आपण आय वगैरे काढून आय वगैरे आयला इकडे साईडला आणलं असेल 2i आलं होतं किंवा एक आय थिंक एकदा 4/9 आय सुद्धा आलं होतं त्या टाईपचा प्रॉब्लेम आहे बघा नवीन काय सांगताय ते सेकंड क्वेश्चन मधलं फर्स्ट e raised to 2x into sin 3x e raised to 2x into sin 3x sin